मित्रांनो, लव्ह फॅमिली, आज जरा एक स्पेशल दिवस आहे. तुम्हाला त्या ह्याच्यामधून समजलंच असणार टॅट मधून काय दिवस आहे. आज आम्ही चाललोय मनवाच्या स्कूल मध्ये आणि आज आहे मनवाचा रिझल्ट. बघूया काय मनवाचा रिझल्ट येतोय. बघूया, आपण भेटूया शाळेमध्ये. आम्ही चाललोय बघा, मनवा रेडी झालेली आहे. मनवाने खूप टेन्शन घेतलेलं आहे. डोळ्यावर चष्मा लावलाय म्हणून चष्मा लावलाय. मनवाचा रिझल्ट घ्यावा. फायनली घेतलाय रिझल्ट. बघू आता काय. आता आम्ही निघालोय मनवाचा रिझल्ट घेऊन फायनली. अनो, मनवाला खूप ऊन लागते, चटके लागतात, सगळ्यांना गरम होत आहे. भेटूया आपण. हे मनवाची पुस्तकं दाखवतो. पुस्तकं दाखव. मनवा मूड मध्ये नाही असत. रिझल्ट घेऊन मनवा गेली घरी आणि मी आलो ऑफिस मध्ये. आता चालू आहे आपलं ऑफिसचं काम. सुरुवात करावी लागेल ऑफिसच्या कामाची. सगळा मित्रांनो, आजपासून माझे तुम्हाला रोज ब्लॉग दिसतील आणि मी नवीन नवीन काहीतरी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल आणि तुमच्याशी गप्पा मारेल. आता मी ऑफिसमध्ये आहे. आता मी ऑफिस मधून निघेल. आता वेळ झाले दुपारचे. तुम्हाला घड्याळात दिसत असेल किती वाजले. 2 वाजायला येतात आणि मनवाचा आज रिझल्ट लागलेला आहे आणि मनवा बोलते की पप्पा आज मी तुम्हाला पार्टी देते. बघूया मनवा मला कुठे पार्टी देते. चला. मनवा घेऊन आले आम्हाला पार्टी करायला. आणि मनवाची मम्मी शोधते काय द्यायचं. हा, काय विचार करते असं. मोसंबी ना, नाही ऑरेंज मोसंबी. दोघांचं डिस्कशन चालू आहे. मोसंबी चांगला असेल. मोसंबी पायनॅपल का पायनॅपल. पायनॅपल. ते पायनॅपल नाही घ्यायचं बघा. आजचा आणि यांचा आलेला आणि माझं काय आलेलंच नाही टेबलावरती. दोघं खात आहेत. आम्ही सगळे खाल्लंय. ते पप्पा ते फोनवर बोलत आहेत, बघायला आता ओव्हर ऍक्टिंग करत आहेत आणि मी तिथे बसली आहे. आम्ही निघालो आहे. मनवाची पार्टी झाली फायनली. मनवा हसते आता. तर मी आणि मनवा आलेलो होता ज्यूसच्या दुकानात, कारण हॉटेलमध्ये आम्हाला ज्यूसच भेटला नाही कारण तिथे लाईट गेलेली. मनवा आता काय प्यायली आहे. ज्यूस प्यायले. ज्यूस कुठला प्यायले. ज्यूस वॉटरमेलन. वॉटर. आम्ही घरी आलोय. घेणारच घेणार. मनवा बोलते मी फोन घेणारच खेळायला. आता चाललोय घरी. नक्की सांग. आता आलोय परत ऑफिसला. तर परत आपलं काम चालू करूया. रोज मी तुमच्याशी काही ना काही गप्पा मारत राहणार, कारण मी तुमच्याशी गप्पा मारल्या आता मला खूप आनंद वाटतात. आपण भेटूया असेच रोज 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 रोज. अजून दिवस संपलेला नाहीये. आपलं काम करत राहायचं. तुम्ही पण सर्वांनी आपले काम करा. आज मनवाचा रिझल्ट लागला, चांगला लागला. मनवाला 80% मिळाले. नॉट गुड, नॉट बॅड. ओके ओके, ठीक आहे. आपल्याला एवढं कोणाला आपल्या मुलांना काय एवढं प्रेशर आपल्याला द्यायचं नाही. जे मिळतं ते चांगलंच मिळतं असं माझं म्हणणं आहे. कारण प्रेशर देऊन कधी काही लाईफमध्ये होत नाही. कारण जर तुम्ही कोणालाही प्रेशर दिला, आपल्या मुलांना प्रेशर दिलात किंवा आपल्या कामात प्रेशर दिलात किंवा आपल्या आयुष्यात प्रेशर घेतलात, तर ते प्रेशर कधीच घेऊ नका. कारण कोणाला स्वतःवर प्रेशर घेऊन काहीच होणार नाही. हे मी माझ्या मुलीला पण सांगतो. आपण कधी कोणावर प्रेशर टाकायचं नाही आणि घ्यायचं पण नाही. कारण प्रेशर टाकून काही नाही होत. जी लाईफ चाललेली असते ती लाईफ विस्कटते. म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रेशर कधी कोणावर देऊ नका. सरळ आपली लाईफ मस्तपणे जगत राहा. तसंच मनवाला पण आज मी सांगितलं, मनवाला 80% पडले. मनवा नाराज झाली, बोलते अरे पप्पा मला खूप कमी पडले. तिचा सकाळीचा तुम्ही चेहरा बघितलाच असाल. नंतर तिला मी सांगितलं, बोललो, मग ती आपल्या मूडमध्ये आली. बट नाराज नाही व्हायचं.
तेवढेच ते तेवढे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. पण प्रयत्न करत राहायचं. जसा मी माझ्या आयुष्यात खूप प्रयत्न केलाय आणि प्रयत्न करत 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 मी माझी लाईफ जगतोय, त्याच्यात तुम्ही पण सर्वजणांनी प्रयत्न करा. हा, पण कधी डिमोटिवेट होऊ नका आणि हा प्रेशर कधी घेऊन देऊ नका स्वतःवरती. कारण जेवढा प्रेशर तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये घ्याल तेवढा प्रेशर मग आपल्याला अनुभवतो. असंच भेटत राहूया आणि आपण रोज गप्पा मारत राहूया.